महत्त्वाची बातमी ती म्हणजे राजकारणात परिस्थितीला फार महत्त्व असतं। एखाद्या विशिष्ट परिस्थितीमुळे एखाद्या नेत्याला अचानक मोठ्या पदाची लॉटरी लागते, तर एखाद्या परिस्थितीमुळे अचानक फटका देखील बसतो। असाच फटका सध्या जय पवारांना बसतोय की काय याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। बारामतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये जय पवार उतरणार अशी चर्चा गेल्या काही आठवड्यांपासून सुरू होती, पण त्यांचे मोठे बंधू पार्थ पवारांचं कोरेगाव पार्क जमिनीचं प्रकरण समोर आल्यावर आता जय पवारांच्या राजकीय प्रवेशावर सुद्धा त्याचे परिणाम होणार असल्याची चर्चा आहे। खुद्द अजित पवारांनीच जय पवारांना नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये उतरवण्याची शक्यता फेटाळून लावली आहे। नेमकं काय घडलंय पाहूया राजकीय शोलेचा हा खास रिपोर्ट। बारामती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जय पवार असणार अशी चर्चा आहे। मी पण ती चर्चा ऐकली, परंतु तसं काही होणार नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत त्यांचे धाकटे पुत्र जय पवारांविषयी। बारामती नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी जय पवार उमेदवार असतील अशी चर्चा गेल्या आठवड्यात जोरदार रंगली होती। मात्र पवार कुटुंबियांपैकी कोणीही त्याबद्दल जाहीरपणे बोलत नव्हतं। ना ही शक्यता स्वीकारली जात होती ना नाकारली जात होती। मात्र जय पवारांचे थोरले बंधू पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुण्यातील जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण चव्हाट्यावर आलं आणि अजित पवारांनी जय पवारांच्या उमेदवारीची शक्यता जाहीरपणे फेटाळून लावली। त्यामुळे थोरल्या भावाचे प्रताप धाकट्या भावाला भोवले की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली। बारामती नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जय पवार असणार अशी चर्चा आहे। मी पण ती चर्चा ऐकली, मला आज पण बरेच जण म्हणाले, परंतु तसं काही होणार नाही। पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील 44 एकर जमिनीचं प्रकरण समोर आल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचीही चांगलीच पंचायत झाल्याचं चित्र दिसतं। विशेषतः ही बातमी आल्यानंतर काही तासातच सुप्रिया सुळेंनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे पक्षाची चांगलीच अडचण झाली होती। माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की हा किऑस झालेला आहे, कारण माझा पार्थवर पूर्ण विश्वास आहे की पार्थ कुठलीही चुकीची गोष्ट करणार नाही। हो, अर्थातच मी पार्थची सकाळीच बोलले, जेव्हा मला ही माहिती आली तेव्हा मी पहिला फोन आधी पार्थला केला की बाबा रे काय ही बातमी मला समजून तरी सांग। त्याचं म्हणणं आहे आत्या मी काही चूक केलेली नाहीये आणि माझ्या वकिलांशी माझं बोलणं झालंय, तर जर वकिलांनी बोलणं झालंय तर ते वकील कदाचित सगळे कागदपत्र घेऊन तुम्हाला क्लॅरिफिकेशन देतील। आता सुप्रियाताईंनीच पार्थ पवारांची अशी पाठराखण केल्यामुळे पक्षातल्या इतर नेत्यांची चांगलीच अडचण झाली। एरवी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर तुटून पडणारे नेते सुप्रिया सुळेंच्या या भूमिकेनंतर मौनाच्या भूमिकेत होते। पक्षातील खासदार, आमदार आणि प्रवक्ते देखील काही दिवस मौन बाळगून होते। अखेर स्वतः शरद पवारांना माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया देत पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर करावी लागली। असं त्यांचं मत असू शकतं कोणाचं। प्रशासन आणि राजकारण आणि कुटुंब याच्यात फरक आहे। कुटुंब फरक म्हणून जर म्हणलं तर कुटुंबामध्ये आम्ही एकमेकाच्या विरुद्ध निवडणुका लढलो। माझा एक नातू हा अजित पवारांच्या विरुद्ध होता, अजित पवारांच्या विषयी माझ्या मुलीच्या विरुद्ध होते। इथं आम्ही कुटुंब आणत नाही, आमची विचारधारा। पवारांच्या या प्रतिक्रियेनंतर राष्ट्रवादीतलं वातावरण काहीसं मोकळं झालं आणि इतर नेत्यांनी या प्रकारावर बोलायला सुरुवात केली। अर्थात टीकेचा रोख पार्थ आणि अजित पवारांवर किती होता आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर किती होता तुम्हीच ऐका। जर तुम्ही कुठलीही गोष्ट इल्लीगल करत असाल, मग तुम्ही सत्तेतल्या नेत्यांची नातेवाईक असू द्या, विरोधातल्या नेत्यांचे नातेवाईक असू द्या, नाही तर व्यावसायिक असू द्या, नाही तर तुमचं सरकारशी कुठेही घेणं देणं नाही। जर तुम्ही इल्लीगल गोष्ट करत असाल तर मग तुमच्यावर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे, त्या बाबतीतली शहानिशा झाली पाहिजे। काय खरं काय खोटं हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे। पण हे बघत असताना चेन काय, कारण कुठलाही निर्णय एक व्यक्ती घेत नसतो, त्याला पाठिंबा देणारं काही अधिकारी असतात। ते अधिकारी कोण, या सगळ्या गोष्टीची शहानिशा करणं अतिशय महत्त्वाचं आहे। गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन अशा विषयाचं सरकार या राज्यामध्ये तिथं आलेलं आहे। पूर्णपणे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार आहे, या भ्रष्टाचारासाठी जबाबदार आहे. हे सगळं जर कोणाच्या काळामध्ये सुरू आहे ते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस हे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याच काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचा तो व्यक्ती असेल तर त्या बाबतीत कुठेही कारवाई होत नाही, पण कुठंतरी मुख्यमंत्र्यांना नाहीतर भाजपला एखाद्या नेत्याचा खेळ खेळायचा आहे, नाहीतर गेम करायचा आहे, त्याच्यावरच लगेच कारवाई तिथं होते. एकीकडे पार्थ पवारांबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं तळ्यात मळ्यात सुरू असताना त्याचे साईड इफेक्ट्स धाकटे बंधू जय पवारांना भोगावे लागत असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. बारामतीच्या नगराध्यक्षपदाची चर्चा फक्त बारामतीत नाही तर राज्यातही सुरू आहे. याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. बारामतीमध्ये जय पवार हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील असं राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांकडून बोललं जात होतं. आणि या विषयावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी असं काही नसल्याचं स्पष्टीकरण आज पत्रकार परिषदेत दिलं असलं तरी देखील लोकांमधून जर मागणी आली आणि कार्यकर्ते म्हणजे जसं माळेगावची चर्चा झाली, माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये अनेक जण अध्यक्षपदी पुढे येत असल्याचे पाहून उपमुख्यमंत्री अजित पवारांना स्वतःला अध्यक्षपद जाहीर करावं लागलं. तसा प्रकार होऊ शकतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल. पार्थ पवारांबाबत या आठवड्यात दिसलेली शरद पवारांची भूमिका पाहता जय पवारांच्या राजकीय एंट्रीला दोन्ही राष्ट्रवादीत संघर्ष होणार की असाच कौटुंबिक समजूतदारपणा दाखवला जाणार याची चर्चा सुरू झाली आहे. जय पवार हे बारामती नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील तर नगराध्यक्षाची निवडणूक अजित पवारांना सोपी जाईल. मात्र जय पवार यांच्या जागी जर दुसरा उमेदवार राष्ट्रवादीनं उभा केला तर अंतर्गत गटबाजीचा फटका त्या उमेदवाराला बसणार हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. जरी आता अजित पवार यांनी या चर्चा नाकारल्या असल्या तरी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शाहरुख सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.